अमेरिकामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन. उत्पत्ती 28 अध्याय वचने 1 ते 4. उत्पत्ती 28 अध्याय वचने 1 ते 4. तेव्हा इसाकाने याकोबासला बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, कनानी कन्यांपैकी कोणी नवरी करू नको, तर उठ, पदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बतुएल यांच्या घरी जा आणि तुझा मामा लाबान याच्या कन्यांपैकी नवरी कर. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्र समुदाय उद्भव. तो तुला व तुझ बरोबर तुझ्या संततीला अब्रामास दिलेला आशीर्वाद देव, म्हणजे देवाने अब्रामास दिलेला देश ज्यात तू हल्ली मुसाफर आहेस, तो तुझे वतन होईल. अशी इसाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पदन अराम येथे याकोब व यसाव यांची आई रिबेका हिचा भाऊ लाबान जो अरामी बथुवेलाचा पुत्र त्याचकडे गेला. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना सलाम. आज आपण सकाळी उत्पत्ती अध्याय 28 वचने 1 ते 4 वाचन केलेले आहोत. माझ्या प्रियांनो, या अध्यायामध्ये या 4 वचनामध्ये आपल्याला इशाकाने याकोबाला दिलेल्या आशीर्वादाबद्दल आपण या ठिकाणात वाचन केलेले आहोत. आपण पाहत आहोत की इशाकाने याकोबला खूप मोठा आशीर्वाद केलेला आहे. हा आशीर्वाद का बरं त्याला दिलेला आहे? याचं कारण हा आहे की याकोबाने इशाकाची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि इशाकाने ज्या गोष्टी सांगितले त्या गोष्टी याकोबाने पूर्ण केलेल्या आहेत. आपण पाहतो माझ्या प्रियांनो, आणि म्हणून इसाक खुश झाला, त्याचं मन शांत झालं, तो समाधानी झाला आणि त्यामुळे त्याने याकोबला आशीर्वादित केलेला आहे किंवा याकोबला आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, यांनी मानवीयरित्या आशीर्वाद दिलेला आहे आणि परमेश्वराच्या नावामध्ये आशीर्वाद दिलेला आहे. जर तुम्ही आणि मी त्या परमेश्वरावर विश्वास करत आहोत, तुम्ही आणि मी
तो सृष्टीचा निर्माण करता एकमात्र देव, अगम्य ज्योतीमध्ये वास करणारा प्रभू, त्याच्यावर विश्वास करत आहोत आणि खरोखर जर त्याची इच्छा पूर्ण करत आहोत, त्याच्या आज्ञाचं पालन करत आहोत, त्याच्या वचनाप्रमाणे जर आम्ही जीवन जगत आहोत, तर तो स्वर्गीय परमेश्वर काय तुमची आणि माझी इच्छा पूर्ण करणार नाही? काय तुम्हाला आणि मला तो आशीर्वादित करणार नाही? काय तुमच्या आणि माझ्या जीवनातील समस्या दूर करणार नाही? काय तुम्हाला आणि मला आजारातून मुक्त करणार नाही? निश्चितच करेल माझ्या प्रियांनो. परंतु आम्हाला या युगामध्ये जीवन जगत असताना, जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला पण परमेश्वराची इच्छा पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे आम्ही दाविदाच्या जीवनात पाहतो, दावीद म्हणतो की माझे नेत्र पर्वतावर कळायला लागलेले आहेत, मला सहायता कुठून मिळेल? जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू आहे, त्याच्याकडून मला सहायता मिळतो. निश्चित माझ्या प्रियांनो, ज्या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे, तो अगम्य ज्योतीमध्ये वास करणारा प्रभू आहे आणि तो इसाक, याकोब, अब्रामाचा परमेश्वर आहे. ज्याने याकोबाला आशीर्वादित केलेला आहे, तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे. परंतु आम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं गरजेचं आहे, त्याच्या आज्ञाचं पालन करणं गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर शुद्ध आणि देवाला आवडणारं जीवन जगणं गरजेचं आहे. जर तुम्ही आणि मी देवाच्या वचनाला प्रथम स्थान देतो, जर तुम्ही आणि मी त्याच्या आज्ञाचं पालन करतो, जर तुम्ही आणि मी त्याच्या वचनामध्ये बनून राहतो, तर माझ्या प्रियांनो तुम्हाला सांगू द्या, निश्चित तो परमेश्वर तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या गरजा भागवल्याशिवाय राहणार नाही. जो आशीर्वाद याकोबाला मिळालेला आहे आणि आम्ही पाहतो की तिसऱ्या वचनामध्ये सर्वशक्तिमान परमेश्वर तुझे आशीष दे असं तो इसाक याकोबाला सांगत आहे. माझ्या प्रियांनो, तोच सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल, तुम्हाला आणि मला फलवंत करेल. तुमच्या वैवाहिक जीवनात, वैयक्तिक जीवनात, पारिवारिक जीवनात, तुमच्या सामाजिक जीवनात, एवढंच नाही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामधंद्यामध्ये, तुमच्या रोजगारामध्ये, तुमच्या शेतीवाडीमध्ये तुम्हाला तो आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच करेल, परंतु आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं गरजेचं आहे, विश्वासात वाढणं गरजेचं आहे, प्रार्थनेला वेळ देणं गरजेचं आहे. जर आम्ही असे करतो तर तो स्वर्गीय परमेश्वर निश्चित तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो, येशूच्या नावात तुझे आभार मानतो परमेश्वरा, आणि आम्ही प्रार्थना करतो, जो आशीर्वाद तू याकोबाला दिलेला आहेस, तो आशीर्वाद प्रभू आम्हाला प्रत्येकाला दे. आणि प्रभू आमच्या जीवनात अद्भुत काम कर आणि आमचे जीवन डोंगरावर वसणाऱ्या एका वस्तीसारखं कर, जो इतरांना दिसेल आणि इतर लोक पण आशीर्वादित होतील. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. मिळविणे श्रेष्ठ तो, पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.